हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आलेले आहे हडशी लेकमधल्या वागेश्वर टेम्पलला. ते आहे ते वागेश्वर टेम्पल. त्यासाठी येण्यासाठी मी किती लांबून आलेले आहे दाखवते तुम्हाला. थांबा. लेक दिसत आहे मध्ये, त्याच्या पलीकडे लावलेले आहे. एवढं सगळं चालून आलेले आहे आम्ही. अजून खूप पलीकडे आहे, तिकडून पण आलेलो आहे. आणि मग पुन्हा ह्या टेम्पलला आलेलो आहे. तर चला आपण बघूयात ह्या टेम्पलविषयी थोडीफार माहिती कसे काय आहे. तर हे प्राचीन कालीन मंदिर आहे जे पांडवांनी बांधलेलं आहे काळ्या दगडातून. हे जो आहे हा नंदी पहिला खूप मोठा होता बोलत आहे, पण आता ते खूप जास्त तुटलेला आहे. हा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे. हे असे खूप छोटे मंदिर आहे. आत गेल्यावरती तुम्हाला असे छोटे छोटे स्तंभ दिसतील आणि वरती बघितलं तर दगडांपासून रचून एक छत तयार केलेले आहे. तुम्हाला थोडेफार नक्षी कामही दिसेल तिथे. पुढे गेल्यावर दोन्ही साईडनी गणपतीचे मंदिर आहे. आतमध्ये शिवपिंड आहे ज्याचे लिंग आतून कोरलेले आहे. खूप सुंदर असं आहे. आतमध्ये गेल्यावर असं मन प्रसन्न होते. मंदिराच्या बाहेर असे दगडे एकावर एक रचलेली आहेत. खूप सारे असे दगडे रचलेले आहेत. हे कशासाठी रचलेले आहेत ते मला काही सांगता येणार नाही. नंतर समोर बघितलं तर विसापूर आणि लोहगड किल्ला आहे, जे लास्ट टाईम माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले होते मी. समोर एकदम शेजारी होते. हा जो दिसत आहे हा तुंग किल्ला आहे आणि आता जो दिसणार आहे तो तिकोना आहे. हे चारही किल्ले एकाच पॉईंटवर दिसतात. आता सांगा बघू, हे काय आहे? जांभूळ आहे का करवंद आहे? आता हे काय नवीन, तर ही आहे माझी उन्हापासून सुरक्षितता. आता एवढं लांब चालत आले, परत जायचं पण होतं, मग काहीतरी नको का म्हणून थोडं डोकं लावलं उन्हापासून वाचण्यासाठी. इथे असे खूप छान बगळे बसले होते, पण कॅमेरा ओपन करून तर ते उडून गेले. पण ते पण किती छान कॅप्चर झालं आहे. नंतर आम्ही हडशी मंदिरात गेले होतो. तिथे मस्त असं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं आणि याच्याच खालच्या फ्लोअरला साईबाबांचं मंदिर होतं. ते काय मी व्हिडिओ काढलेले नाहीत. नंतर खूप सारा असा बगीचा छान छान बघायला होता. उन्हाळ्यात सूप म्हणजे काय असतं? उसाचा रस असतो. तर मनसोक्त सूप घेऊन रिटर्न आलो. आता येता तुम्हाला भरपूर साऱ्या हिंजवडीतील कंपन्या दिसतील. तर नक्की मला सांगा की तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता किंवा तुम्हाला कोणत्या कंपन्या माहीत आहेत. एवढाच होता आजचा दिवस. थँक्यू. बाय बाय.